हॅलो गाइस, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती फार्मा एक्झाम क्रॅकर मटेरियलमध्ये. आज आपण फार्माको रिलेटेड ऑल मेडिकल टर्म्स जे डेफिनेशन्स आहेत विथ एक्झाम्पल्स अँड विथ एक्सप्लेनेशन आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्या डेफिनेशन जे मेडिकल टर्म्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मेडिकल टर्म्स बद्दल पण विचारलं जातं एक्झाममध्ये की हे क्वेश्चन मध्ये दिलं जातं. सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय विचारलं जातं किंवा दुसरं कुठलं ते गँग्लियन स्टिम्युलंट म्हणजे काय, ते काय ऍक्शन करतं, ते सगळं विचारलं जातं गाईज. आणि त्याचे एक्झाम्पल्स पण आपण खाली लगेच दिलेले आहेत, सो तुम्हाला इझी होऊन जाईल. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. हा आपला सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे गाईज, विदाउट डिले स्टार्ट करूया लेक्चरला. 21st क्वेश्चन आहे आपला, सिम्पॅथोमायमेटिक्स म्हणजे काय किंवा ॲड्रिनर्जिक म्हणजे काय. जे ड्रग्स असतात जे एक्झर्ट करतात सिमिलर ऍक्शन एक्झर्ट करतात, जशी की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जे स्टिम्युलेशनची ऍक्शन प्रोड्यूस करतं, ते सेम ऍक्शन ड्रग पण प्रोड्यूस करतं. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करण्याचं काम करतं ते पण ड्रग. त्या ड्रग्सला आपण सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हणतो. म्हणजे मायमेटिक ऍक्शन मिमिक्री करतं, त्याची म्हणजे ऍक्शन कॉपी करतं, सेम ऍक्शन तशी देतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, त्याला आपण मायमेटिक्स म्हणतो. त्या ड्रग्सला ॲड्रिनोमायमेटिक्स पण म्हणतात. एक्झाम्पल्स आहेत त्या ड्रगचे ॲड्रिनलिन, नॉन ॲड्रिनलिन, इफेड्रिन, एम्फेटामाइन अँड डोपामाइन. नेक्स्ट आहे गाइस सिम्पॅथोलायटिक्स. सिम्पॅथोलायटिक्स म्हणजे काय? Sympatholytics किंवा anti-adrenergic drugs, the drugs which block the action produced by the stimulation of sympathetic nervous system. जे ड्रग्स आहेत ते ब्लॉक करतात ऍक्शन जी स्टिम्युलेट केली असते सिम्पॅथिक नर्वस सिस्टीमने, जी ऍक्शन स्टिम्युलेट केली असते त्या ऍक्शनला ब्लॉक करण्याचं काम सिम्पॅथोलायटिक्स ड्रग्स करतात, म्हणून त्यांना सिम्पॅथोलायटिक्स ड्रग्स म्हणतात. एक्झाम्पल आहे प्रोप्रेनलॉल, अटेनलॉल, पिंडोलॉल अँड ग्वानिथिलीन. पॅरासिम्पॅथोमायमेटिक अँड कोलिनर्जिक ड्रग्स, the drugs which exert on action on the similar to action produced by the stimulation of parasympathetic nervous system, त्याला पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हणतात किंवा कोलिनर्जिक म्हणतात. जे ड्रग्स असतात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतात आणि सेम ड्रग त्याच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेशनचं काम करतं. तसं सिमिलर ऍक्शन ड्रग पण देतं, जसं की आपण सिम्पॅथोमायमेटिक मध्ये बोलतो. तसंच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला स्टिम्युलेशनचे काम करणारे जे ड्रग असतात त्याला पॅरासिम्पॅथोमॅटिक ड्रग म्हणतात किंवा कोलिनर्जिक ड्रग्स म्हणतात. एक्झाम्पल्स आहेत कोलिनर्जिक ड्रग्सचं किंवा पॅरासिम्पॅथोमॅटिक ड्रग्सचं ऍसिटिल्कोलिन, फायसोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन अँड पिलोकार्पिन. ठीक आहे. नेक्स्ट आहे गाईज पॅरासिम्पॅथोलायटिक अँड अँटीकोलिनर्जिक ड्रग. पॅरासिम्पॅथोलायटिक म्हणजे जे ड्रग्स ब्लॉक करतात ऍक्शन पॅरासिम्पॅथोमॅटिक नर्वस सिस्टीमनी जे स्टिम्युलेशनची ऍक्शन प्रोव्हाइड केलेली आहे त्या ऍक्शनला ब्लॉक करण्याचं काम करतं पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग. अँटीकोलिनर्जिक्स म्हणतो त्यांना. ते एक्झाम्पल्स आहेत ॲट्रोपिन आणि हायोसिन, हे ड्रग्स आहेत, त्याला अँटीकोलिनर्जिक ऍक्शन देतात. गँग्लियोनिक ब्लॉकर, the drugs which block or prevent transmission impulses through the autonomic ganglia are called ganglionic blocking agent. आता इथे कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? असं तर डायरेक्ट विचारलं जाईल की तर तुम्हाला माहिती आहे ब्लॉकर्स म्हणजे काय, ऍक्शन ब्लॉक करणार. गँग्लियोनिक म्हणजे काय, असं कॉमन आहे की ॲटोनॉमिक गँग्लियावरती ऍक्ट करतं, गँग्लियाला ब्लॉक करतं, असं जनरल. पण आपल्याला डेफिनेशन थ्रू असंही कळतं, टर्मनुसार असं कळतं, ब्लॉक और प्रिव्हेंट करतं ट्रान्समिशन इम्पल्सेस जे आहे, ट्रान्समिशन इम्पल्सला ब्लॉक करतं किंवा प्रिव्हेंट करतं थ्रू ॲटोनॉमिक गँग्लियामध्ये जाणाऱ्या, त्याला ब्लॉक करण्याचं काम करतं गँग्लियोनिक ब्लॉकर, म्हणून त्यांना गँग्लियोनिक ब्लॉकिंग एजंट म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल मेकमायलामाइन अँड पेंटोलिनियम. न्यूरॉन ब्लॉकर, the drugs which block the transmission and conduction of impulses across the neuron are called neuron blocker. म्हणजे जे ड्रग्स असतात जे ब्लॉक करतात ट्रान्समिशनचं, म्हणजे जे न्यूरॉन आहे त्याची ब्लॉक केली जाते आणि कंडक्शन ऑफ इम्पल्स जे कंडक्ट होतात तर अक्रॉस न्यूरॉनमध्ये जे इम्पल्स कंडक्ट होतात आणि ट्रान्समिशन होतं न्यूरॉनचं, त्याला ब्लॉक करण्याचं काम करतं न्यूरॉन ब्लॉकर्स करतात. फॉर एक्झाम्पल प्रोप्रॅनोलॉल आणि ॲटेनलॉल ही न्यूरॉन ब्लॉकर्स आहेत. ठीक आहे. अँटीस्पाझमोडिक, the drugs which are used in reduce spasm or are called antispasmodic. म्हणजे अँटीस्पाझमोडिक ड्रग्स म्हणजे काय, जे रिड्यूस करतात, जे टमी पेन होतं त्याला स्पाझम होतो किंवा क्रॅम्प्स जे असतात त्याला आपण स्पाझम म्हणतो. ते स्पाझमला रिड्यूस करायचे किंवा क्रॅम्प्सला रिड्यूस करायचे, टमी पेनला रिड्यूस करायचे जे काही ड्रग्स असतात त्याला आपण अँटीस्पाझमोडिक ड्रग्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲट्रोपिन, हायोसिन हे अँटीस्पाझमोडिक ड्रग्स आहेत. अँटीहिस्टॅमिनिक्स किंवा अँटी ॲलर्जिक ड्रग्स, द ड्रग्स विच रिड्यूस ब्लॉक
action of histamine, give relief from allergic reaction, are known as antihistaminic किंवा allergic drug. जे ड्रग्स रेड्यूस करतात किंवा ब्लॉक करतात हिस्टामाइनची ऍक्शन आणि रिलीफ प्रोड्यूस करतात ॲलर्जिक रिएक्शन पासून, त्या ड्रग्सला आपण अँटीहिस्टामिनिक ड्रग म्हणतो किंवा अँटी ॲलर्जिक ड्रग म्हणतो. फॉर एक्झाम्पल डायफेनहेड्रामाइन, क्लोरफेनिरामाइन, फेनिरामाइन अँड मेपायरामाइन. ओके, नेक्स्ट आहे गाईज अँटीथायरॉइड ड्रग. अँटीथायरॉइड ड्रग्स मध्ये काय, जे ड्रग्स रिड्यूस करतात सिक्रेशन थायरॉइड हार्मोनचं आणि यूज केले जाते थायरोटॉक्सिसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जाते, त्याला अँटीथायरॉइड ड्रग म्हणतात. थायरॉइडचे दोन असते, हायपो आणि हायपरथायरॉइड असतात. फॉर एक्झाम्पल अँटीथायरॉइड ड्रगचे एक्झाम्पल्स आहेत कार्बिमॅझोल, मेथिमॅझोल, प्रोपिलथायोयुरॅसिल अँड मिथाइलथायोयुरॅसिल. कार्बिमॅझोल हायपर थायरॉइड मध्ये यूज केलं. तसंच बाकी याचे पण एक्झाम्पलचे जे ड्रग्सचे एक्झाम्पल ते कुठल्या थायरॉइड मध्ये यूज केले जातं त्याचे आपण चेक करायचं. नेक्स्ट आहे हायपोग्लायसेमिक एजंट किंवा अँटी डायबेटिक एजंट. जे ड्रग्स आहेत रेड्यूस करतात इलिव्हेटेड वाढलेली ब्लड शुगर लेवल आहे ते त्याला नॉर्मलला आणायचं काम करतात, त्या ड्रग्सला आपण अँटी डायबेटिक एजंट म्हणतो. जी वाढलेली ब्लड शुगर लेवल त्याला नॉर्मल लेवलवरती आणण्याचं काम हायपोग्लायसेमिक एजंट करतात किंवा अँटी डायबेटिक एजंट करतात. एक्झाम्पल आहे इन्शुलिन आहे ड्रग. इन्शुलिन आहे डायबेटिक म्हणजे नॉर्मल ब्लड शुगर लेवल करण्याचं काम करतं इन्शुलिन. क्लोरप्रोपॅमाइड, टोलब्युटामाइड, ग्लायबेनक्लामाइड, फेनफॉर्मिन अँड मेटफॉर्मिन हे ड्रग्स आहेत जे हायपोग्लायसेमिक एजंट म्हणून ऍक्ट करतात. नेक्स्ट आहे अँटीटसिव्ह. अँटीकफ. अँटीटसिव्ह मध्ये खोकल्यामध्ये जे औषध वापरतात त्याला आपण अँटीटसिव्ह ड्रग म्हणतो. ड्रग यूज केले जातात कफच्या ट्रीटमेंटमध्ये ड्रग्स यूज केले जातात त्याला अँटीटसिव्ह म्हणतो. एक्झाम्पल्स आहे नोस्कॅपिन आणि कोडीन. नोस्कॅपिन हे कोडीन अँटीटसिव्ह ड्रग म्हणून यूज केलं जातं. एक्सपेक्टोरंट कशाला म्हणतं, आता अँटीटसिव्ह तर माहित झालं आपल्याला. एक्सपेक्टोरंट म्हणजे जे ड्रग्स स्पुटमला रिमूव्ह करतात रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधून, त्या ड्रगला एक्सपेक्टोरमध्ये. जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधून स्पुटमलाच रिमूव्ह करतात त्याला एक्सपेक्टोरंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल अमोनियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाइड एक्सपेक्टोरंटचे एक्झाम्पल्स आहेत. नेझल डिकंजेस्टंट. नेझल डिकंजेस्टंट म्हणजे काय, द ड्रग्स विच आर यूज टू रिलीव्ह नेझल म्युकोझल कंजेशन. जे ड्रग्स यूज केले जातात रिलीव्ह करण्यासाठी नेझलमध्ये जे म्युकोझल कंजेशन झालेलं आहे त्याला रिलीव्ह करण्याचं किंवा रिलीफ देण्याचं काम जे ड्रग्स करतात त्याला नेझल डिकंजेस्टंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल आयसोप्रिनॅलिन, इफेड्रिन, सुडोइफेड्रिन. आयसोप्रिनॅलिन, इफेड्रिन आणि सुडोइफेड्रिन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. देन ब्रॉन्कोडायलेटर. ब्रॉन्कोडायलेटर काय करतात, डायलेट करतात ब्रॉन्कायला डायलेट करतात आणि इम्प्रूव्ह करतात ब्रिदिंगला इम्प्रूव्ह करतात आणि ब्रॉन्कायला डायलेट करतात, त्याला ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणतो. एक्झाम्पल्स आहेत ॲड्रिनालिन, आयसोप्रिनालिन, साल्ब्युटामॉल आणि थिओफायलिन हे एक्झाम्पल्स आहेत. आता हेमॅटिनिक्स म्हणजे काय, हेमॅटिनिक्स हे ड्रग्स असतात इन्क्रीज नंबर ऑफ आरबीसीज और हेमोग्लोबिन इन ब्लड. हेमॅटिनिक्स हे असे ड्रग्स आहेत आरबीसीचं लेवल इन्क्रीज करतात आणि हेमोग्लोबिनचं लेवल इन्क्रीज करतात ब्लडमध्ये, त्याला आपण हेमॅटिनिक्स म्हणतो. एक्झाम्पल्स आहेत आयर्न, आरबीसीचे लेवल इन्क्रीज करतं, हेमोग्लोबिन कमी झालेलं आयर्न सप्लिमेंट दिलं जातं, फोलिक ऍसिड सप्लिमेंट दिलं जातं, व्हिटॅमिन B12 अँड फेरस सल्फेट हे सप्लिमेंट दिले जातात हेमॅटिनिक्स म्हणून. आता हेमोस्टॅटिक्स. हेमॅटिनिक्स वेगळं, हेमोस्टॅटिक्स वेगळं. हेमोस्टॅटिक्स काय करतं, द ड्रग्स विच प्रिव्हेंट ओझिंग ऑफ ब्लड फ्रॉम मायन्यूट ब्लड कॅपिलरीज आर कॉल्ड हेमोस्टॅटिक्स. हेमोस्टॅटिक्स म्हणजे जे ड्रग्स असतात प्रिव्हेंट करतात ओझिंग ऑफ ब्लड फ्रॉम मायन्यूट ब्लड कॅपिलरी मधून जे ओझिंग होते ब्लडचं त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम हे ड्रग्स करतात, त्याला हेमोस्टॅटिक्स म्हणतात. तर ओझिंग ऑफ ब्लड म्हणजे काय, जे मायनर स्मॉल ओपनिंग होतात ह्याच्यामधून कॅपिलरी मधून आणि ते स्मॉल ओपनिंग मधून ब्लड आउट होतं त्याला आपण ओझिंग ऑफ ब्लड म्हणतो. फॉर म्हणजे मायन्यूट ब्लड कॅपिलरीज मधून जे स्मॉल एक होल होतं त्याच्यामधून ब्लड ऊज होतं बाहेर आउट होतं त्याला आपण ओझिंग ऑफ ब्लड म्हणतो. एक्झाम्पल आहे हेमोस्टॅटिक्सचं थ्रोम्बिन एफ, फायब्रिनोजेन, अमायनो कॅप्रियोक ऍसिड. नेक्स्ट आहे गाईज अँटीकोॲग्युलंट्स. अँटीकोॲग्युलंट्स म्हणजे काय, जे ड्रग्स यूज केले जातात प्रिव्हेंट करण्यासाठी कोॲग्युलेशन ब्लडचं त्याला अँटीकोॲग्युलंट म्हणतात. एक्झाम्पल्स काय आहेत, वारफॅरिन, पेनिडायोन, हेपॅरिन, ऍसिडोकोमॅरिन हे एक्झाम्पल्स आहेत अँटीकोॲग्युलंट्सचं. देन आता मायोटिक्स. मायोटिक्स म्हणजे काय, जे ड्रग्स
प्रोड्यूस करतात कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल, प्युपिलचं कन्स्ट्रिक्शन करणारे मायोटिक्स. फॉर एक्झाम्पल पिलोकार्पिन, फायसोस्टिग्मिन, ऍसिटाइल कोलिन हे मायोटिक्स आहेत. मायड्रेटिक्स आता मायोटिक्स म्हणजे कन्स्ट्रिक्शन करतं, मायड्रेटिक्स काय करतात, डायलेशन करतात प्युपिलचं, डायलेशन प्युपिलचं करतात, त्याला मायड्रेटिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनालिन, इफेड्रिन, ॲट्रोपिन. Antidiuretics. The drugs which suppress urine formation are called antidiuretics. For example, ADH, vasopressin. हे ड्रग युरिनला सप्रेस युरिन फॉर्मेशनला सप्रेस करायचं काम करतात, त्याला अँटीडायुरेटिक्स म्हणतो. 41 नंबरची टर्म आहे ऑक्झिटोसिक किंवा एकबोलिक. जे ड्रग्स असतात स्टिम्युलेट करतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्मूथ मसल ऑफ युटेरस अँड एक्सपेल द कंटेंट ऑफ युटेरस. एक्सपेल करतात युटेरसचा कंटेंट, त्याला ऑक्झिटोसिक म्हणतात. ऑक्झिटोसिक म्हणजे जे ड्रग्स असतात स्टिम्युलेट करतात कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल ऑफ युटेरसचे स्मूथ मसलला कॉन्ट्रॅक्शन युटेरसच्या स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करतात आणि एक्सपेल करतात कंटेंट युटेरसचा, त्याला ऑक्झिटोसिक ड्रग म्हणतो. एक्झाम्पल आहेत ऑक्झिटोसिन आहे, एर्गोटॅमाइन, एर्गोमेट्रिन. नेक्स्ट आहे लिपिड लोअरिंग एजंट. द ड्रग्स विच रिड्यूस एक्सेसिव्ह लिपिड लेवल इन द बॉडी. एक्सेसिव्ह लिपिड लेवल आहे त्याला रिड्यूस करण्याचं काम करतं, लिपिडला रिड्यूस करण्याचं काम करतं, त्या एजंटला आपण लिपिड लोअरिंग एजंट म्हणतो. एक्झाम्पल्स आहेत क्लोफिब्रेट, निकोटिनिक ऍसिड हे लिपिड लोअरिंग एजंट्स आहेत, क्लोफिब्रेट अँड निकोटिनिक ऍसिड. कार्डियाटॉनिक्स काय, जे ड्रग्स इन्क्रीज करतात ऍक्टिव्हिटी ऑफ कार्डियक मसल आणि इन्क्रीज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, हार्टचा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतात आणि ऍक्टिव्हिटी कार्डियक मसलची इन्क्रीज करतात, त्या ड्रगला कार्डिओटॉनिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल डिजिटॅलिस हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे कार्डिओटॉनिकचं. डिगॉक्झिन पण म्हणतो, ओबेन, लॅनाटोसाइड सी आणि अर्जुना हे कार्डिओटॉनिकचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे गाईज अँटी अरिथमिक एजंट. जे ड्रग यूज केले जातात अरिथमियाच्या ट्रीटमेंटमध्ये त्याला अँटी अरिथमिक एजंट्स म्हणतो. ते क्विनिडिन आहे, प्रोकेनामाइड आणि लिग्नोकेन हे अँटी अरिथमिक एजंट आहेत. देन अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. जे ड्रग्स यूज केले जातात हायपरटेन्शनला ट्रीट करण्यासाठी त्याला अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणले जातो. मिथाइल डोपा, क्लोनिडिन, रेझरपिन, ग्वानेथिडिन हे अँटी हायपरटेन्सिव्हचे एजंट म्हणजे एक्झाम्पल्स आहेत. अँटी अँजायनल एजंट. जे अँजायना पेक्टोरिस या डिसीजमध्ये त्याला ट्रीट करण्यासाठी, अँजायना पेक्टोरिस या डिसीजला ट्रीट करण्यासाठी जे ड्रग्स यूज केले जातात त्याला अँटी अँजायनल एजंट म्हणतात. एक्झाम्पल आहे ग्लिसरील ट्रायनायट्रेट, अमाइल ट्रायनायट्रेट, इथाइल ट्रायनायट्रेट अँड वेरापॅमिल. अँटासिड्स काय, जे ड्रग्स आहेत रिड्यूस करतात किंवा न्यूट्रलाइज करतात एक्सेसिव्ह ऍसिडिटी स्टमक मधली, म्हणजे जास्त ऍसिडिटी जी झालेली आहे स्टमक मधली त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतात किंवा कमी करतात. ऍसिडिटी कमी करतात किंवा न्यूट्रल करतात ऍसिडिटीला, त्याला अँटासिड्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, सोडियम बायकार्बोनेट हे अँटासिडचे एक्झाम्पल्स आहेत. पर्गेटिव्स. तर पर्गेटिव्स काय आहेत, पर्गेटिव्स कशाला यूज करतात, द ड्रग्स विच प्रमोट डिफेकेशन आर कॉल्ड पर्गेटिव्स. फॉर एक्झाम्पल सेन्ना, कॅस्टर ऑइल, बिसायकोडिल, डायऑक्टिल, सल्फोसक्सिनेट. ठीक आहे. जे डिफेकेशनला प्रमोट करतात, जे ज्या पेशंटला इरिटेटिव्ह बॉवेल सिंड्रोम झाला असेल किंवा बॉवेल डिसऑर्डर असेल कुठला, त्याला डिफिकेशन प्रॉपर होत नाही, सोचस प्रॉपर होत नाही, त्यामुळे त्याला डिफिकेशन प्रॉपर प्रमोट करण्यासाठी पर्गेटिव्स दिले जातात. ते पर्गेटिव्स कुठले, सेन्ना, कॅस्टर ऑइल, बिसायकोडिल, डायऑक्टिल, सल्फोसक्सिनेट हे पर्गेटिव्स दिले जातात म्हणजे प्रिस्क्राईब केले जातात. इमेटिक्स हे ड्रग्स आहेत जे इंड्यूस करतात वोमिटिंगला इंड्यूस करणे म्हणजे वोमिट येते त्या ड्रग्समुळे इंड्यूस होते वोमिटिंग, अशा ड्रगला इमिटिक्स म्हणतो. जे वोमिटिंग होण्यासाठी जे ड्रग्स दिले जातात त्याला इमिटिक्स म्हणतो. इमिटिन, इपिकॅक, ॲपोमॉर्फिन, मस्टर्ड हे ड्रग्स आहेत जे इमिटिक्स म्हणून ऍक्ट होतात. अँटी इमिटिक्स, द ड्रग्स विच प्रिव्हेंट वोमिटिंग, म्हणजे वोमिटिंग न होऊ देण्यासाठी जे ड्रग्स असतात ते आपण घेतो, मळमळीचे टॅबलेट घेतो होऊ नये म्हणून, त्यासाठी आपण अँटी इमिटिक्स घेतो. एक्झाम्पल मेटोक्लोप्रॅमाइड, प्रोमेथॅझिन, डोमपेरडोन हे घेतले जातात. किती, मेटोक्लोप्रॅमाइड, प्रोमिथॅझिन अँड डोमपेरिडोन. ॲपेटायझर्स म्हणजे जे ड्रग्स स्टिम्युलेट करतात ॲपेटाईटला, भूक वाढवण्याची जी औषधं असतात, भूक स्टिम्युलेट करतात, भूक वाढ होते, त्याला ॲपेटायझर्स म्हणतो. एक्झाम्पल्स अल्कोहोल, चिराटा, आयपी, जेंटियन, टॉनिक्स हे ॲपेटायझर्स म्हणून दिले जातात.
नेक्स्ट आहे ॲपेटाइट सप्रेसंट्स रेक्झियन. जे ड्रग्स असतात सप्रेस करतात किंवा रिड्यूस करतात ॲपेटाइट. जे भूक आहे त्याला ॲपेटाइटला सप्रेस करतात, कमी करतात, रिड्यूस करतात, सप्रेस करतात. भूक कमी म्हणजे भूक लागू देत नाहीत किंवा कमी करतात भूकेला, त्याला त्या ड्रग्सला ॲपेटाइट सप्रेसंट म्हणतो किंवा ॲनोरेक्झियन म्हणतो. ते एक्झाम्पल मिथाइल सेल्युलोज आणि एम्फेटामाइन हे जे ड्रग्स आहेत. बिटर्स म्हणून कुठले ड्रग्स यूज केले जातात? ड्रग्स विच स्टिम्युलेट द फ्लो ऑफ सलायवा. सलायवाचा फ्लो स्टिम्युलेट करतं अँड गॅस्ट्रिक ज्युसेस अँड इन्क्रीज ॲपेटाइट आर नोन ॲज बिटर्स. बिटर्स कुठले कुठले आहेत? अल्कोहोल, टिंक्चर ऑफ चिराटा, जेंटियन हे बिटर्स आहेत. जे स्टिम्युलेट करतात फ्लो ऑफ सलायवाचा फ्लो स्टिम्युलेट करतात आणि गॅस्ट्रिक ज्युसेसचा पण फ्लो स्टिम्युलेट करतात आणि ॲपेटाइट इन्क्रीज करतात. बिटर्स. सल्फोनामाइड अँटीमायक्रोबियल कंपाऊंड आहे. सल्फोनामाइड कंटेन असतं, सल्फोनामाइड ग्रुप असतो त्याच्यामध्ये, त्याला सल्फोनामाइड्स म्हणतो आपण. एक्झाम्पल आहे सल्फोमिथोक्झाझोल, सल्फॅडायाझिन आणि ट्रायमिथोप्रिन. सो गाईज अर्धे क्वेश्चन झालेले आहेत. आपण आता 55 क्वेश्चन आहे आपला 55 नंबरचा. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? आपण अँटीबायोटिक्स तर जनरली घेतच असतो, तर आपल्याला अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबायोटिक हे असे ड्रग्स आहेत, केमिकल सबस्टन्स आहेत, जे की पर्टिक्युलर केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस बाय व्हेरियस स्पेसीज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. व्हेरियस स्पेसीज आहेत मायक्रोऑर्गॅनिझमच्या, त्याच्यापासून प्रोड्यूस केले जाते. विच इन लो इन कॉन्सन्ट्रेशन, जे लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये पण अँटीबायोटिक डिस्ट्रॉय करतात मायक्रोऑर्गॅनिझमला किंवा इनहिबिट करतात ग्रोथ ऑफ अदर स्पीसीज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. दुसऱ्या स्पीसीज आहेत मायक्रोऑर्गॅनिझमच्या, त्याला डिस्ट्रॉय करतात किंवा त्याची ग्रोथच खुंटवून टाकतात, इनहिबिट करतात, त्याला त्याची ग्रोथ होऊ देत नाहीत, त्याला अँटीबायोटिक्स म्हणतो. अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल्स आहेत पेनिसिलिन एक गुड एक्झाम्पल आहे, क्लोरामफेनिकॉल आहे, टेट्रासायक्लिन आहे अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल. टेट्रासायक्लिनचा ॲडव्हर्स इफेक्ट काय? पेनिसिलिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय? क्लोरामफेनिकॉलचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय? क्लोरामफेनिकॉलचा ॲडव्हर्स इफेक्ट काय? हा पण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. खूप म्हणजे सगळे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जवळपास 38 मेकॅनिझम ऑफ ॲक्शन डिस्कस केलेले आहेत आणि सगळे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन करणं इम्पॉर्टंट आहे. टेट्रासायक्लिन सगळे ड्रगचे ॲडव्हर्स इफेक्ट पण हे केले, इम्पॉर्टंट ॲडव्हर्स इफेक्ट आहेत. हमखास एक्झामला येणार म्हणजे येणार, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन विचारणार, ॲडव्हर्स इफेक्ट विचारणार, ड्रग्स विचारणार, ड्रग्सचे डेफिनेशन्स मध्ये येणार क्वेश्चन, येणार म्हणजे येणार. सो गाईज स्किप करू नका व्हिडिओला आणि शेवटपर्यंत बघा. विदाऊट मी काही टाइमपाससाठी व्हिडिओ बनवत नाहीये. अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स जे ड्रग्स आहेत यूज केले जातात ट्युबरक्युलसच्या ट्रीटमेंटमध्ये, त्याला अँटी ट्युबरक्युलर ड्रग म्हणतात. एक्झाम्पल आहेत आयसोनियाझाइड, पास आहे, इथॅम्प्युटॉल, पायरिझिनामाइड अँड रिफॅम्पिसिन हे ड्रग आहेत जे अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स म्हणून यूज केले जातात. अँटी लेप्रेटिक ड्रग्स, लेप्रेसीमध्ये जे ड्रग्स यूज केले जातात त्याला अँटीलेप्रोटिक्स म्हणतात. म्हणजे कुष्ठरोगामध्ये जे काही ड्रग्स यूज केले जातात त्याला अँटीलेप्रोटिक्स ड्रग म्हणतात. एक्झाम्पल आहे डॅप्सोन हे ड्रग्स वरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार. डॅप्सोन वरती खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत एक्झाम मध्ये आधीच्या पण. सो डॅप्सोन इम्पॉर्टंट आहे. सोलॅप्सोन, क्लोफॅझिमाइन आणि थायोसिटाझोन हे ड्रग्स आहेत जे अँटीलेप्रेटिक आहेत. अँटी मलेरियल एजंट, द ड्रग्स विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ मलेरिया त्याला अँटी मलेरियल ड्रग म्हणतो. तर एक मेन एक्झाम्पल आहे क्लोरोक्विन हा ड्रग आहे, ॲमोडियाक्विन आहे, क्लिमॅक्विन आहे आणि क्विनिन आहे. अँटी अमोबिक एजंट, अँटी अमोबिक जे अमेबियासिसच्या ट्रीटमेंटमध्ये अमेबियासिस मध्ये यूज केले जातात जे ड्रग्स त्याला अँटी अमोबिक ड्रग म्हणतो. एक्झाम्पल आहे मेट्रोनिडाझोल आहे, टिंडिडाझोल आहे, डायलोक्झॅनाइड फ्युरेट आहे. हे अँटी अमोबिक ड्रग एजंट्स आहेत जे यूज केले जातात. अमेबियासिस जे इन्फेक्शन होतं त्यावेळेला यूज केले जातात. अँटी फंगल एजंट, जे फंगल इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात त्या ड्रग्सला अँटी फंगल एजंट म्हणतात. एक्झाम्पल आहे निस्टॅटिन, एम्फोटेरिसिन बी. आता एम्फोटेरिसिन बी कुठल्या याच्यामध्ये यूज केलं जातं? म्युकोरमायकोसिस मध्ये एम्फोटेरिसिन बी हा ड्रग यूज केला जातो. काय ते अँटी फंगल इन्फेक्शन आहे, बुरशी, ते त्याच्यामध्ये अँटी फंगल एजंट कुठला फर्स्ट लाईन म्हणून यूज केला जातोय एम्फोटेरिसिन बी. हे इम्पॉर्टंट आहे गाईज. ग्लिसिओफल्विन, हेमायसिन, टोलनेफ्टेट हे अँटीफंगल एजंट्स आहेत. अँटीव्हायरल एजंट, द ड्रग्स विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ व्हायरल इन्फेक्शन आर कॉल्ड अँटीव्हायरल एजंट्स म्हणतो. व्हायरल इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात.
तर फॉर एक्झाम्पल आयडोक्झोरेझिन, रिबॅव्हिरिन, अमॅन्टाडिन हे ड्रग्स आहेत ते व्हायरल इन्फेक्शन मध्ये यूज केले जातात. तर आता व्हायरल इन्फेक्शन कोरोना आहे, तर त्याच्यामध्ये जे काही ड्रग्स यूज केले जातात कोरोनामध्ये, ते तुम्हाला माहिती असले कुठले ड्रग प्रिस्क्राईब केले जातात. सेकंड वेव्ह मध्ये कुठलं आयव्हरमॅक्टिन प्रिस्क्राईब केलेलं आहे, टॅब्यूफ्लू प्रिस्क्राईब केलेले, झिंक सप्लिमेंट प्रिस्क्राईब केलेले आहेत. म्हणजे हे व्हायरल नाहीये पण हे ड्रग्स प्रिस्क्राईब केलेले आहेत. मग त्याचा डोस विचारला जाईल तुम्हाला, किंवा त्याचं काय यूज आहे, काय साईड इफेक्ट आहे ते विचारलं जातं. सो या अशा गोष्टीवरती बारीक सारीक गोष्टीवरती चांगलं लक्ष ठेवायचं गाईज. नेक्स्ट आहे अँटी कॅन्सर किंवा अँटी न्यूरोप्लास्टिक एजंट. जे ड्रग्स यूज केले जातात कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये त्याला अँटी कॅन्सर ड्रग म्हणतात. एक्झाम्पल आहे ब्युसल्फॉन, सायक्लोफॉस्फॅमाइड, मिथोट्रेक्झेट, फ्लुरोयुरॅसिल, विनब्लास्टिन, विनक्रिस्टिन हे अँटी कॅन्सर एजंट आहेत, ड्रग्स आहेत. टॉक्झिकोलॉजी, इट इज द सायन्स विच डील्स विथ द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ द ड्रग अँड स्टडी ऑफ पॉयझन. जे हे एक सायन्स आहे टॉक्झिकोलॉजीची स्टडी, म्हणजे त्याच्यामध्ये ॲडव्हर्स इफेक्टची स्टडी केली जाते आणि पॉयझन्स जे आहेत ते स्टडी केले जातात, त्याला टॉक्झिकोलॉजीची स्टडी म्हणतो. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये मशरूमची पॉयझनिंग झाली तर काय, लीड पॉयझनिंग काय, हे सगळे लक्षात ठेवायचे. पॉयझनिंग्सचे आपण एक व्हिडिओ घेऊन या, त्याच्यामध्ये सगळे पॉयझनिंग्स वगैरे सगळं कव्हर करूया. नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल मी. नेक्स्ट आहे गाईज केमोथेरपी. केमोथेरपी ही डिफाईन केली जाते यूज ऑफ केमिकल कंपाऊंड इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन डिसीजेस. इन्फेक्शन डिसीजेसच्या ट्रीटमेंटसाठी केमिकल कंपाऊंड यूज केले जातात डिस्ट्रॉय करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम विदाऊट डॅमेजिंग होस्ट सेल. होस्ट टिश्यूला डॅमेज न करता मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याचं किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम करतं. त्या कंपाऊंडला आपण ते केमिकल कंपाऊंडला केमोथेरपी असं म्हणतो आपण. केमोथेरपिक एजंट कुठले आहेत? नेक्स्ट आहे फार्माकोडायनॅमिक्स. क्वांटिटी ऑफ स्टडी ऑफ बायोलॉजिकल अँड थेरॅप्युटिक इफेक्ट ऑफ ड्रग. क्वांटिटेटिव्ह स्टडी करणे, बायोलॉजिकल अँड थेरॅप्युटिक इफेक्ट जे ड्रग आहे, बायोलॉजिकल इफेक्ट काय ड्रगचा, थेरॅप्युटिक इफेक्ट काय ड्रगचा, आणि त्याचे मेकॅनिझम ॲक्शनची स्टडी करणे, त्याला फार्माकोडायनॅमिक्स. म्हणजे बायोलॉजिकल इफेक्ट, थेरॅप्युटिक इफेक्ट आणि मेकॅनिझम ॲक्शन स्टडी करणे, क्वांटिटेटिव्ह स्टडी करणे त्याला फार्माकोडायनॅमिक्स म्हणतो. आणि फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, स्टडी ऑफ एडीएमई. एडीएमईचा फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स सोबत काय संबंध आहे त्याची स्टडी करणे. एडीएमई म्हणजे ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनचे ड्रग्स रिलेशन काय आहे, फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स काय आहे त्याचा चेक करण्यासाठी जी स्टडी केली जाते त्याला फार्माकोकायनेटिक स्टडी म्हणतो आपण. फार्माकोथेरॅप्युटिक्स म्हणजे काय, इट मीन्स व्हेरियस सिस्टीम्स दॅट आर युज्ड इन प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ द. पुष्कळ अशा थेरपी म्हणजे काय, फार्मॅकोथेरपी शब्दामध्येच अर्थ आहे. फार्मॅकोलॉजीमध्ये जे काही थेरपी यूज केले जातात, थेरॅप्युटिक्स ट्रीटमेंट यूज केली जातात प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंटसाठी डिसीजच्या, त्याला आपण फार्माकोथेरॅप्युटिक्स म्हणतो. नेक्स्ट आहे गाईज बायोअवेलेबिलिटी. बायोअवेलेबिलिटी, द फ्रॅक्शन ऑफ ड्रग दॅट रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन इन अन अनचेंज फॉर्म. जे ड्रगचं फ्रॅक्शन आहे सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जातं विदाऊट चेंजिंग, अनचेंज फॉर्म मध्ये जातं अँड इज अवेलेबल ॲट द साईट ऑफ ड्रग ॲक्शन. आणि अवेलेबल होतं साईट ऑफ ड्रग ॲक्शन वरती, त्याला बायोअवेलेबिलिटी म्हणतो. सायक्लोप्लेजिक्स म्हणजे काय, ड्रग विच प्रोड्यूस लॉस ऑफ पॉवर इन सिलियरी मसल ऑफ द आय or produce paralysis of accommodation are called, त्याला सायक्लोप्लेजिक्स म्हणतो. जे ड्रग्स असतात लॉस ऑफ पॉवर करतात सिलियरी मसल, आयच्या सिलियरी मसल मध्ये, आणि किंवा पॅरालिसिस प्रोड्यूस करतात, अकोमोडेशन आर कॉल्ड सायक्लोप्लेजिक्स म्हणतो त्याला आपण. एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन, हायसिन एक्झाम्पल आहे. सो लास्ट आहे मेडिकल टर्म गाईज अँथेल्मेटिक्स, अँटीवर्म एजंट. अँथेल्मेटिक म्हणजे हे ड्रग्स यूज केले जातात वर्म इन्फेस्टेशनला ट्रीटमेंटमध्ये, त्याला अँथेल्मेटिक्स म्हणतो. एक्झाम्पल्स आहे पिप्राझिन, मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल, DEC. सो गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज गाईज आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, सो तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील गाईज. थँक्यू.